नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणाऱ्या रानभाजीपासून कणपट कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तुम्ही कधी ही रानभाजी बघितली आहे का? बघितली असेल तर तुमच्याकडे ही खातात की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, व खात असतील तर कशा पद्धतीने बनवतात तेही सांगा. या भाजीला आमच्याकडे शेवळाची भाजी असे बोलले जाते. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता शेवळं सोलून घेतले व त्यातील असलेला पिवळा भाग बाजूला काढून घेतला. अगदी दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले. नंतर त्याचे अर्धे काप करून घेतले व स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतले. गॅसवर पाणी ठेवले. पाणी गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेले ते काप घालून घेतले व चांगले उकळू दिले. तोपर्यंत आता पुढील तयारी करूया. एका साईडला गॅसवर तवा ठेवला. गहू घालून चांगले भाजून घेतले. गहू भाजून झाल्यानंतर त्यावर थोडेसे तांदूळ घालून घेतले व तेही चांगले पांढरे पडेपर्यंत भाजून घेतले. तांदूळ भाजून झाल्यानंतर थोडीशी चण्याची डाळ घालून घेतली व तेही चांगले भाजून घेतले. चण्याची डाळ भाजल्यानंतर त्याच डाळीमध्ये पुन्हा थोडीशी मसुरीची डाळ घातली व तेही चांगले भाजून घेतले. आपल्याला हवे तेवढे कडधान्य घालू शकता. कडधान्य भाजून झाल्यानंतर त्याच तव्यावर थोडेसे खडा मसाला घालून घेतला व तोही चांगला भाजून घेतला. खडा मसाला भाजून झाल्यानंतर सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेतले व थंड होईपर्यंत बाजूला ठेवले. कोणत्याही भाजीची चव वाढवण्याकरिता जर याचं कणपट घातलं तर भाजीला खूप सुंदर अशी चव येते. नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले व त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतली. आपले शेवळे शिजलेले आहेत. शेवळे शिजल्यानंतर त्याचा काळा रस्सा होईपर्यंत चांगले उकळू दिले. नंतर साईडला काढून घेतले व गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतले. याचा फक्त आपण पाण्याचाच वापर करणार आहे. बघा, या पद्धतीने जर तुमचे शेवळे उकळून चांगलं काळसर पाणी झालं असेल तर चवीला अतिशय पौष्टिक व सुंदर असं कणपट तयार होते. गॅसवर पातेलं ठेवलं. पातेलं गरम झाल्यानंतर त्यात तेल घालून घेतले. 2 तेजपत्ता घालून घेतले. भरपूर सारा कढीपत्ता घातला व चांगला तडतडू दिला. नंतर त्यात कांदा, लसूण, खोबरं, अद्रक, त्याचप्रमाणे टोमॅटो भाजून तयार केलेली पेस्ट घालून घेतली व त्यालाही चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. सर्व मसाल्यांना चांगलं तेल सुटल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, थोडेसे हिंग घालून घेतले व चांगले मिक्स करून घेतले. अगदी तेल सुटेपर्यंत मिक्स झाल्यानंतर आपल्या मसाल्याला चांगले तेल सुटल्यानंतर त्यात गाळून घेतलेले काळे पाणी घालून घेतले व एक उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर तयार केलेले कणपटमध्ये थोडेसे पाणी घालून त्याचे पेस्ट तयार करून घेतली व तीही त्यात घालून घेतली. चवीनुसार मीठ घातले व चांगले उकळू दिले. कणपट चांगले जसे शिजेल त्याच पद्धतीने चवीलाही खूप सुंदर व टेस्टी असे कणपट तयार होते. चांगली उकळी आल्यानंतर त्यात भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली व पुन्हा उकळी येऊ दिली. बघा, दिसायला चमचमीत त्याचप्रमाणे चवीला हे अगदी चविष्ट असे कणपट तयार. एकदा नक्की ट्राय करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.